आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, ही मंडळी अनाथाश्रमातून आलेत ताईसाहेबांना भेटायला. नमस्कार मॅडम. का मैत्रीला यांनी घरी भेटायला यावं? एवढं असं काय काम आहे यांचं तिच्याकडे? ताईसाहेब प्रत्येक वर्षी आपल्या आदितीच्या नावाने देणगी देतात. तो चेक न्यायला ही लोक आलेत. आणि इकडे आल्यावर माहिती पडलं की मैत्री मॅडम बाहेर गावी गेलेत. ती अजून 15 दिवस तरी येणार नाहीये. तुम्ही फोन करून यायला हवं होतं. आमच्यासाठी हा चेक किती महत्वाचा आहे याची त्यांनाही कल्पना आहे. त्यांनी स्वतःहून आम्हाला चेक घ्यायला या म्हणून मेसेज केला होता. म्हणून फोन करायची काही गरज वाटली नाही. चेक तयार आहे. असं? अगं मग घेऊन ये ना. मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना देते चेक. आता या घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे हे तुला नव्याने सांगायला हवं का? जा बसा. थँक्यू मॅडम. लाख नुसते आशीर्वाद मिळवण्यासाठी वर्षाला 10 लाख? हो मॅडम, मैत्री मॅडम दरवर्षी आम्हाला देतात. पण या वर्षापासून मिळणार नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्या संस्थेचं चेकबुक आणलं असेल ना? हो आहे ना मॅडम. हा, मग पटकन त्या चेकबुक मधनं माझ्या नावाने 60 लाखाचा चेक लिहिणार तुम्ही. तो तुम्ही मला देणार आणि बदल्यात हा 10 लाखाचा चेक घेऊन जाणार. 3 लाख रुपये तुमचा फायदाच आहे. मॅडम प्लीज असं काही करू नका. या पैशाची आमच्या संस्थेला खूप गरज आहे. हो, गरज आहे म्हणूनच 3 लाख रुपये सोडते ना. आणि एक महत्वाची गोष्ट, यातलं काही मैत्रीला कळता कामा नये. आणि मैत्री माझ्या शब्दाबाहेर नाहीये. त्यामुळे तुमची ही देणगी मी कायमची बंद करू शकते. काय ठरलं मग? गाडीत पेट्रोल भरायचं होतं ना? होय मॅम, टाकी फुल करून घेण्यासाठी ऑफिस मधून पैसे दिले. दाखव. तुझ्यावर कंपनीचा जरा जास्तच विश्वास आहे म्हणून रोखीने व्यवहार होतो. हो मॅडम. हा विश्वास असाच कायम ठेवायची जबाबदारी तुझी. हे पैसे घे. एवढ्याच पैशाचं पेट्रोल भरायचं आणि कंपनीला बिल मात्र पूर्ण पैशाचं द्यायचं. पण मॅडम, हे बिल कधी बनवायचं, कुठे बनवायचं, कसं बनवायचं हे तुझं तू बघायचं. जर तुझ्या विश्वासाला तडा गेला तर मात्र तू आहेस आणि मी आहे. जा. बोल प्रिन्स. हा दादा, अरे या महिन्यात आदिशक्ती इंडस्ट्रीमधून जे कमिशन काढलंय ते तुझ्या कुठल्या अकाउंटला जमा करायचंय? किती अमाऊंट आहे? अरे लाखोंच्या घरात आहे. मग ॲज पर माय कॅल्क्युलेशन माझ्या अकाउंटला अजिबात पैसे ट्रान्सफर करू नकोस. सध्या इन्कम टॅक्सचं खूप टेन्शन चालू आहे. अरे पण एवढी अमाऊंट कॅश मध्ये देणं शक्य नाही होणार. अरे घाबरू नकोस, मी तुला दुसरा ऑप्शन देतोय ना. राधिकाच्या नावावर फ्लॅट बुक कर. मला तसंही तिला तो गिफ्ट करायचा. राधिका? नाही म्हणजे आधीच्या लिस्ट मध्ये हे नाव कधी ऐकल्याचं आठवत नाहीये. लेटेस्ट समीकरण. तुला सांगितलंय तेवढं कर. बाय बाय. यशवर्धन, माझंच चुकलं. तुम्ही माझ्या आयुष्याचं गणित बरोबर सोडवू शकता हे समजून बसले मी. माझं खरंच चुकलं. प्रेमाच्या आंधळेपणात मी तुम्हाला मास्टर ऑफ मॅथ्स समजत होते. तुम्ही तर या सगळ्याचे मास्टर माइंड निघालात. तुम्हीही गणिताचा गैरफायदा घेऊन नको त्या ठिकाणी बेरीज वजाबाकी करत असाल तर माझाही नाईलाज आहे. मलाही आता तुमचा गुणाकार आणि भागाकार करावाच लागेल.
हाऊ इज इट पॉसिबल? मिस मैत्री यांनी ज्यांना आपलं मानलं, बिझनेस, घरदार, ओळख हे सगळं काही दिलं, तरी सुद्धा हे लोक असं कसं वागू शकतात त्यांच्याशी? आणि का? त्यांना नक्की काय कमी होतं म्हणून अशी वागवायची वेळ आली? दुसऱ्याचं सगळं हडप करून त्याला आपलं म्हणायचं हा त्यांचा खानदानी स्वभाव आहे. मला तर आता मैत्री ताई यांची जास्त काळजी वाटते. जोपर्यंत आपल्या शत्रूविषयी आपल्याला माहीत नसतं तोवर आपण बिनधास्त असतो. इथे तर संपूर्ण घरच शत्रू आहे आणि त्यांनाही ते कळलेलं आहे. मला आता पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मग पुढे काय झालं? स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकून महाराणी महालामध्ये ऐश्वर्यात राहते. लग्नाआधी आम्ही तुला सती सावित्री समजत होतो. आपल्या नवऱ्यासाठी जीव देईल असं आम्ही लोकांना सांगायचो. पण तू तर त्याला जेलमध्ये टाकून त्याचा जीव घ्यायला निघालीस. हो ना, तो 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका वडाची पूजा करून राहते आणि तू पहिल्याच जन्मात नवऱ्याला जेलमध्ये धाडून राहते. मला सांग, हे सगळं करायची काय गरज होती तुले? मला तर आता शाळेत जायची पण इच्छा होत नाहीये. सगळे आता विचित्र नजरेने बघतील माझ्याकडे. तुझी वहिनी तुझ्या दादाच्या बाबतीत असं का वागली हे सगळे खोदून खोदून विचारतील. काय सांगणार आहे मी त्यांना? सांग ना तूच. सॉरी टू से वहिनी, पण तुझ्या अशा वागण्यामुळे ना मला तुला वहिनी म्हणायला सुद्धा लाज वाटते. हो वहिनी, अहो त्या पोरीचा मॅटर होता ना. हे असले मॅटर हे नेहमीच आहेत. तिच्या आई बापाच्या तोंडावर 5-6 लाख रुपये फेकले असते ना, गप्प बसले असते ना. कोणी चौकशीला इकडे आलं असतं ना, बातमी पसरली असती बाहेर. पण नाही, तुम्हाला दिल्लीला जाऊन आदर्श नारीचं मेडल घ्यायचंय ना, आणि त्यासाठी तुम्ही आपल्या दादाला जस्ट शट अप. त्या मुलीच्या जीवाची अशी किंमत करताय तुम्ही? 5-6 लाख रुपये. त्या मुलीच्या जागी तुमची बहीण डॉली असती तर काय केलं असतं तुम्ही? हेच वागला असतात का? वहिनी, असली चुकीची उदाहरणं द्यायची नाही. तर असं काही घडलं असतं ना तर आपण जीवच घेतला असता त्याचा. तुम्ही आता जे बोलताय, तुमच्या बोलण्यावरून असं इथे सगळ्यांना वाटत असेल की तुम्ही जे काही बोलताय ते बरोबर बोलताय, पण तसं अजिबात नाहीये. 5-6 लाख ही अमाऊंट तुमच्यासाठी खूप मोठी आहे. जो माणूस आदिशक्तीमध्ये नोकरीचा आमिष दाखवून गोरगरिबांना 1000-1000 रुपयाला लुटतो, कामगारांच्या पगारातनं कट मारतो, तो माणूस लाखभर रुपयासाठी आपल्या बहिणीचा सौदा नक्कीच करू शकतो. हो वहिनी, आवाज खाली. आपली रिअल इस्टेट कंपनी ज्या ज्या कंपन्यांना सब कॉन्ट्रॅक्ट देते त्या कंपन्यांकडून किती कमिशन घेता? आपल्या कंपनीचे इंटरनल इन्फॉर्मेशन कोणकोणत्या रायव्हल कंपनींना देता? किती विश्वासाने तुमच्याकडे ही कंपनी ताब्यात दिली होती. लाज नाही वाटली असं सगळं वागताना? हे सगळं अति उरायला प्रिन्स काय बोलत नाही तर तू वाटेल ते आरोप करू राहिली बाप्पा. वाटेल ते आरोप करत नाहीये मी, पुराव्यासकट बोलते. कसं आहे ना मामा, तुम्हाला फक्त किती लिटर पेट्रोलमध्ये किती ऑइल मिसळायचं एवढंच माहिती आहे. पण ती कंपनी माझी आहे. प्रत्येक गाडीची किंमत माहिती आहे मला. फक्त मला माझ्या माणसांची किंमत करता आली नाही. यशवर्धनच्या एका शब्दावर मी सगळी कंपनी तुमच्या ताब्यात दिली. त्या बदल्यात तुम्ही काय केलं? आदिशक्ती ट्रान्सपोर्टचे सगळे प्रॉफिटेबल रूट्स तुम्ही रायव्हल कंपनींना विकून टाकले. का? कारण ज्यांचं आयुष्य फक्त स्टार्टर मारण्यात गेलंय त्यांना काय कळणार आहे कंपनी?
तुमच्यावर विश्वास ठेवला होता ना मी, आणि त्या बदल्यात थोडीफार नैतिकता, थोडीफार नीतिमत्ता दाखवावी अशी अपेक्षा केली होती मी. पण नाही, तसं काहीच करावं असं वाटलं नाही तुम्हाला. बाप रे, ज्यांना या शब्दाचा अर्थच माहित नाही त्यांच्या समोर मी काय हे बोलतेय. एका स्त्रीचा शिक्षणाशी जेव्हा संबंध जोडला जातो तेव्हा पण किती काय काय बोलून जातो नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, शिकलेली आई घरदार पुढे नाही. तुमच्या बाबतीत मी काय म्हणायला हवंय मिस डॉली निखारगे? शिक्षणाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? शिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाला महत्व आहे का पालकांच्या गळ्यातल्या नेकलेसला महत्व आहे? माझ्या बाबांचं स्वप्न होतं शिक्षणापासून कधीच कुणीच वंचित राहू नये. त्यांचं हे स्वप्न माझ्या दादानं पुढं नेलं. माझ्या बाबांनी लावलेल्या रोपट्याचं दादाने वटवृक्षात रूपांतर केलं. आणि आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा वसा होता. म्हणून शाळेचा सगळा कारभार मी स्वतः लक्ष देऊन बघायचं. शाळेच्या बाबतीत कधीच कुठली चूक होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि तू काय केलंस? स्वार्थासाठी, थोड्याशा पैशांसाठी आमच्या संस्थेचा बाजार मांडलास. जिथे मुलांवर संस्कार केले जातात तिथे संस्कार पुन्हा तेच. काही जणांना जसं नीतिमत्ता, नैतिकता काय असते हे माहित नाही, तसं काहींना संस्कार कशाशी खातात तेही माहित नाही. खाण तशी माती. काय सासूबाई, बरोबर बोलते ना मी? आईकडे काही असेल तर ते मुलीकडे येईल ना. सासूबाई, जगासाठीची ही तुमची ओळख. पहिल्या दिवसापासून मी तुमच्यात आईला शोधत आले होते. तुमच्याशी बोलताना, तुमच्याशी वागताना, मनातलं काही सांगताना आधार वाटायचा मला तुमचा. त्या बदल्यात तुम्ही काय केलं? निराधार संस्थेची रक्कम ढापून एका झटक्यात मला निराधार करून टाकलं. तुम्ही सगळ्यांनी विश्वासघात केलाय माझा. तुम्ही सगळ्यांनी, अगदी माझ्या नवऱ्याने सुद्धा, फक्त मलाच नाही माझ्या मुलीला सुद्धा. आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तुमच्यासाठी प्रॉपर्टी असेल, पण माझ्यासाठी माझ्या बाबांनी वाढवलेलं, दादाने जपलेलं भव्य दिव्य स्वप्न आहे. पुढे जाऊन ते मला जपायचं होतं. दादा गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे सहानुभूतीने पाहिलं, म्हणून मीही तुमच्याकडे सहानुभूतीने पाहिलं. मी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या बदल्यात तुम्ही काय केलं? तुम्ही माझा विश्वासघात केला. नाही, अजिबात नाही. अक्का अगदी बरोबर बोलू राहिली ना. शेवटी कसं आहे, बिझनेस आहे ना पप्पा. काळवेळ पाहून अप्पर टिप्पर करावंच लागतं ना. तुझं लग्न ठरलं ना तेव्हा तुझाच दादा बोलला होता, जे आमचं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं आहे ते आमचं आहे. आणि आता तू आमची सूनच आहेस ना, म्हणजे जे तुझं आहे ते आमचंच आहे ना. बास. काही हवं होतं तर मागून घ्यायचं ना. फसवणूक करायची काय गरज होती? आणि ही फसवणूक फक्त माझी नाहीये, आदिशक्तीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. तुम्ही सगळ्यांनी माझा विश्वासघात केलाय. हा विश्वासघात फक्त आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा नाहीये, आई आदिशक्तीचा आहे.
माझ्यामुळे आई आदिशक्तीचं नाव खराब झालं. माझ्यामुळे नाही, माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे. तू का गेलास मला एकटीला सोडून? तू आता इथे माझ्या बरोबर असायला हवा होता दादा. या सगळ्यांनी या सगळ्यांनी विश्वासघात केलाय माझा. या सगळ्यांनी फसवलंय मला. आपल्या आदिशक्तीला फसव. ताईसाहेब, ताईसाहेब, अहो ताईसाहेब, ताईसाहेब, अहो ताईसाहेब, प्रिन्स साहेब, अहो ताईसाहेबांची तब्येत खूपच ढासळली. त्यांना डॉक्टरांच्याकडे न्यायला पाहिजे. तू आणि तुझ्या ताईसाहेब काय ते बघून घ्या. नाही कसं आहे, जो माणूस आपल्याला मान देत नाही ना त्याच्याकडे आपण वळून पण बघत नसतो. डोळे उघडा की ताईसाहेब, ताईसाहेब, उठा ना ताईसाहेब. डोळे उघडा तुम्ही. अहो ताईसाहेब, रूपा, आता जे काय करायचं ते आपल्यालाच करायचंय. जा पटकन डॉक्टरला फोन कर, लवकर फोन कर. ताईसाहेब, किती विचित्र फॅमिली आहे. तुम्हाला आता मी जे काही सांगितलं त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे. मी माझ्या संपूर्ण करिअरमध्ये अशी विचित्र फॅमिली आजपर्यंत पाहिलेली नाहीये. एखाद्या फॅमिलीमध्ये एक दोन वेगळे असू शकतात, पण इथे तर सगळेच क्रिमिनल, सगळेच वाईट. तुम्हाला सांगते साहेब, आमचे राघवेंद्र दादा आणि मैत्री ताईसाहेब यांनी कधीच कुणाचं वाईट केलं नाही. ताईसाहेब तर एखाद्या राजकुमारी सारख्या जगत होत्या, पण ते यशवर्धन साहेब त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांचं ग्रहमानच बदललं. अगदी होत्याचं नव्हतं होऊन गेलं. त्या दिवशी त्यांच्या बरोबर त्यांचं आयुष्यही कोलमडून पडलं होतं. शहाणपणाकडून वेडेपणाकडे पडलेलं त्यांचं ते पहिलं पाऊल होतं. आम्ही ताईसाहेबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. डॉक्टर, डॉक्टर, ताईसाहेब कशा आहेत? त्या ठीक आहेत ना आता? त्या शुद्धीवर आलेत ना? एक मिनिट, आधी मला सांगा, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपैकी इथे कोणी आलंय का? मला जरा त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. नाही, त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही इथं नाही. आम्ही त्यांच्या घरी काम करतो. हो, पण आम्ही त्यांच्या घरच्यांचा नंबर देऊ शकतो. आता तुम्ही पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहात. काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. अरे वा, तुमची फॅमिली पण आली आहे. नाव काय तुझं? आदिती. खूप छान नाव आहे. डॉक्टर, आमच्या पेशंटच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तुम्ही तयारीला लागा. आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळणार आहे.
आई, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. जोवर तू पूर्ण बरी होत नाहीस ना तोवर मी तुझी काळजी घेणार. तुला काय हवं नको ते बघणार आहे. आणि हो, मी आपल्या घरी सगळ्यांना सांगितलंय. नुसतं सांगितलं नाही तर दम दिलाय. माझ्या आईला कोणीच त्रास द्यायचा नाही. ते आता तुझ्याशी नक्की चांगले वागतील. तू अजिबात काळजी करू नको आणि कसला विचारही करू नकोस. तू फक्त स्वतःची काळजी घे आणि आराम कर. डॉक्टरांनी तुला आता आराम करायला सांगितलंय ना. अदिती, मी काय म्हणते, अदिती, अदिती कुठे गेली? कमला, ही अदिती कुठे? माझी अदिती कुठे? अदिती अदिती आता तिच्या शाळेत आहे. कसं शक्य आहे? आता इथे बसली होती ना, मला समजावत होती. नाही ताईसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज तुझा होतोय कमलाई. एकतर तूच तिला घेऊन आलीस नाही. कुठे आहे माझी अदिती? ताईसाहेब, अहो माझं ऐकून तरी घ्या ना. तुमच्याकडे येण्याआधी मी तिला शाळेत स्वतः सोडले. मग ती इथं कशी असेल?